मन धागा धागा जोडते नवा. लेखिका मेघना माने यादव. अभिवाचन मनाली तुंगे झाडे. भाग 26. जीवन से भरी तेरी आंखें. राजीवच्या पाठीमागच्या काचेतून दिसणाऱ्या अगणित प्रकाश किरणांकडे बघत तिचे डोळे चमकत होते. ती त्याच्या पाठी काचेतून दिसणाऱ्या लेझर शोकडे पाहत होती. आकाशात असंख्य प्रकाश झोत लखलखत होते. संगीत सुरू झाले आणि अंधारात न दिसणारे पाणी अचानक लकाकू लागले आणि पुढच्याच क्षणी अगणित कारंजी पाण्यातून आकाशाकडे झेपावली. ती मुग्ध होऊन तो प्रकाशाचा खेळ डोळ्यात साठवत होती. त्याने मागे वळून काचेतून बाहेर पाहिले. तो लॅपटॉप घेऊन उठला. त्या काचेच्या मोठ्या विंडोजवळ आला. आता नीट दिसेल. कॅन यू सी दॅट? इट्स स्पेक्ट्रा, लाईट अँड वॉटर शो. एव्हरी इव्हिनिंग असतो. राजीव लॅपटॉप सर्व बाजूला वळवून पूर्ण शो मेघाला दाखवत होता. जस्ट अमेझिंग. मी पहिल्यांदाच पाहत आहे. तिच्या तोंडून नकळत शब्द बाहेर पडले. नजर अजूनही लेझर शोचा अंश न अंश टिपण्यात गुंतलेली. 10 मिनिटांनी शो संपला आणि राजीव इतर काही ठिकाणे मेघाला दाखवू लागला. ते मरीना बे सँड, ते तिकडे गार्डन बाय द बे. दॅट साईड इट्स सिंगापूर फ्लायर. ते तिकडे खाली मर्लिऑन, सिंगापूरचा मॅस्कॉट, सिंहाचे डोके आणि माशाचे शरीर. या बाजूला पूर्ण कमर्शियल डिस्ट्रिक्ट. असे म्हणत म्हणत त्याने त्या ऑफिसच्या भल्या मोठ्या विंडोतून तिची सिंगापूर मरीना बे सफर घडवली. आजूबाजूला असलेली महत्त्वाची ठिकाणे, ऑफिस बिल्डिंग्स, गार्डन्स. मेघा ही पुढची 5 मिनिटे त्याचे ते वर्णन ऐकण्यात आणि LCDच्या भल्या मोठ्या स्क्रीनवर सिंगापूर पाहण्यात रमून गेलेली. आपलं ऑफिस 45व्या मजल्यावर आहे, MBFC टॉवरच्या. त्याच्या या वाक्यावर ती भानावर आली. थँक्स मिस्टर मेहरा. खरंच खूप सुंदर शहर आहे. अँड सॉरी, आपण डिस्कशन करणार होतो आणि मी उगाच तुमचा वेळ घालवला. डिस्कशन झाले करून. मी तर. तो पुढे काही बोलणार तेवढ्यात, राजीव कम फास्ट, वी आर गेटिंग लेट फॉर द डिनर, अशी हाक ऐकू आली. स्त्रीचा आवाज ऐकून मेघा गोंधळली. राजीव मागे वळून दाराकडे बघत होता. दारात कोण उभे आहे हे मेघाला दिसत नव्हते, तरी उत्सुकता शिगेला पोहोचली होती. सॉरी मिस्टर मेहरा, माझ्यामुळे तुम्हाला डिनरसाठी लेट झाला. लेट्स एंड दिस मीटिंग, असे म्हणत ती लॉग ऑफ करणार तेवढ्यात, वेट मिस जोशी, आय वॉन्ट यू टू मीट समवन. 1 मिनिट थांबा, श्वेताला भेटा. त्याने असे म्हणता क्षणी तिच्या कपाळाला किंचित आठ्या पडल्या. कोण श्वेता? हे नाव ऐकल्यासारखे का वाटत आहे? कुठे ऐकले मी? हल्लीच कुठेतरी ऐकले आहे. राजीव श्वेताला खुणेनेच इकडे ये असे सांगत होता आणि पुढच्याच मिनिटाला श्वेता राजीवजवळ येऊन उभी राहिली. ती मेघाकडे पाहून गोड हसली आणि हात हलवून हाय केले. मेघाचे डोळे मात्र विस्फारले. राजीवजींची वाईफ? त्या पण त्यांच्यासोबत आहेत? देवा, राजीवजी माझी ओळख करून देणार आहेत. पण का? बापरे, इतका वेळ मी राजीवजींसोबत इकडच्या तिकडच्या गप्पा मारत होते. त्यांनी ऐकले असेल का? नक्कीच ऐकले असणार, म्हणूनच एवढ्या मोठ्याने हाक मारली. मिस जोशी, मिस जोशी, तुमचे लक्ष कुठे आहे? हो सॉरी, आय मीन गुड इव्हनिंग श्वेता मॅम, हाऊ आर यू? मेघाने असे म्हणताच श्वेता मोठ्याने हसू लागली. मेघाला समजेना ती काय चुकीचे बोलली. श्वेताचे हसणे काही थांबत नव्हते. राजीव, शी कॉल्ड मी मॅम. ती मला मॅम समजत आहे म्हणजे, असे म्हणत पुन्हा श्वेताचा हसण्याचा जोर वाढला. मेघा मात्र गोंधळून एकदा राजीवकडे आणि एकदा श्वेताकडे बघत होती. मिस जोशी, तुम्ही तिला मॅम का म्हणत आहात? शी इज श्वेता सन्याल, प्रकाश सरांची मुलगी आहे.
राजीव विचित्र नजरेने मोठ्याने हसणाऱ्या श्वेताकडे पाहत होता. वेट 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 राजीव, मला समजले तुझ्या मिस जोशी असे का म्हणाल्या. मेघा, डिड यू थिंक दॅट आय एम हिज वाईफ? आणि हे म्हणता क्षणी पुन्हा मोठ्याने हसू लागली. मेघाने किंचितशी होकारार्थी मान हलवली, अजूनही संभ्रमात. हे काय चालले आहे? म्हणजे ही राजीवजींची वाईफ नाही? मग त्या दिवशी रेस्टॉरंटमध्ये असे कसे पण? मेघा स्वतःच्या मूर्खपणावर कसनुसं हसली. राजीवकडे पाहण्याची हिंमतच नव्हती. हातापायाला दरदरून घाम फुटल्यासारखे वाटले. तो आता प्रचंड चिडणार यात शंकाच नव्हती. भीतीने पुढे काही बोलताही येईना. मिस जोशी, शी इज कलिग अँड अ गुड फ्रेंड ऑफ माइन. ती माझी वाईफ नाही. तुमची ही एक्स्ट्रा ऑर्डिनरी इमॅजिनेशन पॉवर थोडी कंट्रोल करा. आणि तुम्हाला कोणी सांगितले की श्वेता इज माय वाईफ? त्याचा आवाज गंभीरतेची पातळी ओलांडून रागाकडे झुकलेला. सॉरी मिस्टर मेहरा, ते मी त्या दिवशी स्टार सहारामध्ये नाही म्हणजे माझा गैरसमज झाला. ती कसेबसे बोलण्याचा प्रयत्न करीत होती, हात एकमेकांवर चोळत, थरथर थांबवण्याच्या प्रयत्नात. जस्ट बिकॉज आम्ही एकत्र डिनर करत होतो म्हणून तुम्ही काहीही विचार न करता आपले मत ठरवून मोकळे होणार? दिस इज स्टुपिडिटी मिस जोशी. राजीव चिडलेला, पण आवाज बऱ्यापैकी नॉर्मल होता. सॉरी मिस्टर मेहरा, एक्स्ट्रीमली सॉरी, प्लीज. तिच्या डोळ्यांच्या कडा पाणावलेल्या, कुठल्याही क्षणी बरसण्याच्या तयारीत. मेघा, त्या दिवशीच्या मीटिंगनंतर तुमच्याशी शांतपणेच बोलायचे ठरवलेले, म्हणून आता राग कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत आहे. इतर कोणी असे बोलले असते माझ्या आणि श्वेताबद्दल तर मला माहीत नाही रागात मी काय केले असते. पण तुमच्यावर रागही येत नाही. कसा तो चेहरा केलाय? नाही चिडलो मी, प्लीज रडू नका आता. सॉरी श्वेता, एक्स्ट्रीमली सॉरी. आय होप श्वेता म्हटलं तर चालेल ना? मेघा खजील होऊन खाली बघत होती. अलगद बोटाने डोळ्यांच्या कडा पुसल्या. अरे राजीव, प्लीज उगाच चिडू नको. इट्स ओके मेघा, मला राग नाही आला. तू शांत हो. मीही तुला मेघा म्हटले तर चालेल ना? का मेघा मॅम म्हणू? यू आर सिनियर. असे म्हणत पुन्हा श्वेता हसू लागली. नाही मॅम नको, मेघाच म्हण. हिनेही मोठे श्वास घेत स्वतःला शांत केले. मॅममुळे आधीच खूप गोंधळ झाला आहे, आता अजून गोंधळ नको. आय लाईक यू मेघा. गेले काही दिवस मी तुझंच नाव ऐकत आहे. श्वेताच्या या वाक्यावर तिने चमकून एकदा श्वेताकडे आणि एकदा राजीवकडे पाहिले. श्वेता, इनफ, आपण निघूया. वी आर गेटिंग लेट. राजीव लॅपटॉप उचलून श्वेतापासून दूर नेण्याचा प्रयत्न केला. अरे थांब, 2 मिनिटं बोलू दे मला, असे म्हणत श्वेताने त्याच्याकडून लॅपटॉप काढून घेतला आणि राजीवपासून लांब चेअरवर बसली. सो मेघा, कसे वाटले आमचे सुप्रीम? डॅड तर तुझ्याबद्दल नेहमी बोलत असतात. श्वेताने हसत बोलायला सुरुवात केली आणि मेघालाही त्यामुळे वातावरण हलके झाल्यासारखे वाटले. येस, प्रकाश सर खूप छान आहेत. आय एन्जॉय वर्किंग विथ हिम. मेघानेही आनंदात उत्तर दिले. अरे डॅड तर आहेतच डार्लिंग, बट मेघा, तू या खडूसोबत कसे काय काम करते? गॉड नोज. श्वेता स्क्रीनच्या जवळ येऊन हळू आवाजात बोलत होती. मेघा खळखळून हसली. श्वेता, आय कॅन हिअर दॅट. ऐकत आहे मी. राजीवचा आवाज आला. दोघींच्याही भुवया उंचावल्या आणि पुन्हा हसू लागल्या. श्वेता, जरा हळू बोल, नाहीतर तुझे बेस्ट फ्रेंड चिडतील. राग खूप पटकन येतो त्यांना, मेघा म्हणाली. मेघा, यू आर सच अ स्वीट पर्सन. आय एम ग्लॅड की या खडूसने आपली ओळख करून दिली. चलो मग, आजपासून आपणही फ्रेंड्स. त्या खडूसबद्दल काही कंप्लेंट असेल ना तर मला सांग, मी ठीक करते त्याला. या वाक्याला राजीव श्वेताच्या मागे उभा होता. मेघाने हसत नजर खाली झुकवली. नाही, सध्या तरी काही कंप्लेंट नाही. आम्हाला एकत्र काम करायची सवय झाली आहे.
मेघाने राजीवकडे न बघताच उत्तर दिले, राईट, वी आर एन्जॉय वर्किंग टुगेदर. राजीवच्या या वाक्यावर मेघाने हलकेसे हसत मान डोलावली. येस श्वेता, टेक्नोसिसची पूर्ण टीमच एकत्र छान काम करत आहे. लेट्स सी, आता 28 एप्रिलची वाट बघत आहोत. आमचा टेक्नोसिस रिझल्ट डे आहे. वी हॅव टू विन. मेघाने श्वेताकडे बघत थोडे काळजीच्या स्वरात सांगितले. डोंट वरी मिस जोशी, वी विल विन. हे म्हणताना राजीव मेघाकडे पाहत होता. मेघानेही त्याच्याकडे पाहिले. काही क्षण नजर गुंतली. शेकडो मैल दूर असूनही डोळ्यांची भाषा डोळ्यांना उमगली. शेजारी श्वेता उभी आहे याचाही विसर पडलेला, आणि श्वेता मात्र आलटून पालटून दोघांकडे पाहत होती. तिच्या खोट्या खोकल्याच्या आवाजाने मेघाने नजर तिच्याकडे वळवली. पुढे काय बोलावे हे राजीव आणि मेघाला सुचेना. सो मेघा, इट वॉज नाईस मीटिंग यू. मी पुन्हा आरामात कॉल करते. हा खडूस नसेल तेव्हा, मग पुष्कळ गप्पा मारू. मेघाने राजीव आणि श्वेताला गुड नाईट विश करून कॉल डिस्कनेक्ट केला आणि कॉन्फरन्स रूम बाहेर पडली. मेघा, तुम्ही माझ्या आणि श्वेताबद्दल एवढा मोठा गैरसमज कसा काय करून घेतला? तसे पाहायला गेले तर स्टार सहारामध्ये त्या दिवशी तुम्हीही एकट्या नव्हत्या, पण मी काही तुमच्या बाबतीत असा विचार केला नाही. हो, तुम्ही पूरबसोबत होतात हे मला फारसे काही आवडले नाही, पण फ्रेंड्स असतील असा विचार केला आणि सोडून दिले. अजूनही कळत न कळत तुमच्या तोंडी त्याचे नाव येते. प्रकाश सरांशी बोलताना 1-2दा ऐकले आहे. मुठी घट्ट आवळून राग शांत करण्याचा प्रयत्न करतो. बट मेघा, माझ्यासमोर पुन्हा पूरबचे नाव घेऊ नका, नाहीतर आपल्या टोकाचे वाद होतील. अरे राजीव, तुझ्यासाठी या इंडियन रेस्टॉरंटमध्ये आलो अँड यू आर नॉट इटिंग एनिथिंग. कल्चर करी रेस्टॉरंटच्या आउटडोअर सिटिंगमध्ये डिनरसाठी आलेले श्वेता आणि राजीव. राजीव हातातील नानच्या घासाकडे बघत विचारात मग्न. काही नाही, जस्ट टायर्ड लिटल. त्याने नानसोबत पनीरचा घास तोंडात टाकला. नक्की ना? का अजूनही तुझ्या मिस जोशींचा विचार सुरू आहे? श्वेताने हसत भुवया उंचावल्या. इनफ श्वेता, अँड व्हॉट इज दिस माझ्या मिस जोशी? प्लीज पुन्हा त्यांच्यासमोर असे काही बोलू नको. शी वॉज शॉक्ड. एकतर आय डोंट अंडरस्टँड की त्यांना असे का वाटले वी आर मॅरिड. आय नो त्यांनी आपल्याला स्टार सहारामध्ये पाहिलेले. राजीव पुन्हा विचारात पडला. वेट वेट वेट, सो त्या दिवशी तू तो स्पून उचलून दिलास? येस, आय रिमेंबर. मी पाहिलेले. मी सलाड घेत होते समोरच्या काउंटरला. म्हणजे तू तेव्हा पण ओळखत होता मेघाला? यू इडियट. राईट, आत्ता आठवले मला. माझ्या समोर बसून तुझे लक्ष तिच्याकडे होते, हो ना? मी बोललेले काही ऐकले नाहीस. हाऊ स्टुपिड आय एम. मग तेव्हा का नाही ओळख करून दिली? श्वेताच्या या पूर्ण स्टार सहारा सीन रिप्लेवर राजीवच्या चेहऱ्यावर हसू झळकले. बिकॉज त्याआधी आम्ही फक्त एकदाच भेटलेलो अँड दॅट मीटिंग वॉज नॉट ग्रेट. शी हेटेड मी देन. माझ्या खूप रागराग करायच्या त्या. असे म्हणत राजीवने अवॉर्ड सेरेमनीचा किस्सा श्वेताला ऐकवला आणि ती पुन्हा एकदा पोट धरून हसू लागली. ओ माय गॉड, शी इज झांसी की राणी. राजीव, तुझे काही खरे नाही. नाऊ आय अंडरस्टँड डॅड तिचे एवढे कौतुक का करत होते. राजीव मेहरा को चुप कराने वाली मेघा जोशी. वाह 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 वाह. आय विश मी पण मुंबई ऑफिसमध्ये असते. श्वेताचे हसणे काही केल्या थांबत नव्हते आणि राजीव मेघाला आठवत समोरच्या बाउलमधून दाल पंचमेलला प्लेटमध्ये वाढून घेत होता. मेघा साडीत क्यूट दिसत होती. रोज साडीच नसते का? फेल्ट लाईक खूपच कम्फर्टेबल आहे साडी कॅरी करताना. मला तर आठवत पण नाही मी शेवटची साडी कधी नेसलेली. हां, साडी रोजच नेसतात. आय मीन, आय डोंट नो, आय डोंट रिमेंबर. आम्ही हार्डली अर्ध्या तासाच्या मीटिंगसाठी भेटतो. मला काही फारसे लक्षात राहत नाही.
श्वेताची राजीववर रोखलेली बारीक डोळ्यांची नजर चुकवत राजीवने राईसचा घास घेतला. येस, पण आजची पिंक साडी खूप छान दिसत होती तिला, श्वेता म्हणाली. मेघाची साडी पिंक कुठे होती? इट वॉज ऑरेंज विथ रेड बॉर्डर. राजीव पटकन बोलून गेला आणि श्वेताची ट्रिक लक्षात येऊन डोळे गच्च मिटून घेतले. राईट, यू डोंट नोटीस. साडीच्या बॉर्डरचा रंगही लक्षात आहे. श्वेता ओठ दाबून हसण्याचा प्रयत्न करीत होती. राजीव अचानक सिरियस झाला. एक उसासा टाकून पुन्हा राईसचा घास घेतला. राजीव, इज शी मॅरिड? श्वेताने हळुवार आवाजात विचारले. येस, शी इज मॅरिड. जिया एवढी मुलगी आहे. राजीव पुन्हा विचारात मग्न. 10 वर्षांची मुलगी? शी डझंट लुक दॅट ओल्ड. अँड हर हजबंड काय करतात? मला काय माहीत श्वेता, आय डोंट नो. मी काय त्यांची पर्सनल इन्फॉर्मेशन गोळा केली आहे का? कामाशिवाय त्या फारसं काही बोलत नाहीत. मी फॅमिलीविषयी विचारलं तर तेवढं बोलतात. वी हार्डली टॉक. बाकी सगळ्यांशी बोलतात, मी सोडून. राजीवचा आवाज अचानक चढला. चमचा प्लेटमध्ये आपटला गेला. शेजारच्या टेबलवरची काही अनोळखी डोकीही त्यांच्याकडे वळून पाहू लागली. ओके ओके, शांत हो. मी सहज विचारलं. तिला जियाबद्दल माहिती आहे? गॉड नोज. पण आता माझ्या मॅरेजबद्दल त्यांनी इमॅजिन करून झाले आहे तर मुलं असणार हेही गृहीत धरलं असेलच ना. राजीव, आय मीन मेघा तुला, यू लाईक हर? श्वेता, लेट्स नॉट डिस्कस दॅट. सध्या तरी वी आर कलिग्स. इतर काहीही विचार करण्याचा अधिकार मला नाही, असे म्हणत जेवण संपवून दोघेही उठले. श्वेताच्या कारमध्ये बसून राजीव खिडकीबाहेर बघत होता, विचारात मग्न. ती ड्राईव्ह करत करत एकदा समोरच्या रोडकडे तर एकदा हळूच राजीवकडे पाहत होती. कोणीच काही बोलत नव्हते. राजीव, जाणवतंय मला, यू लाईक मेघा. दिसतं डोळ्यात तुझ्या. तू तिच्याशी व्हिडिओ कॉलने बोलत होतास तेव्हाच मी तुला हाक मारायला आलेले आणि तुमच्या दोघांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून दारातच थांबले. आज खूप वर्षांनी तुला इतके खुश पाहिले आणि पहिल्यांदाच अवांतर बोलताना. नाहीतर प्रोजेक्ट लीडरशी कामाविषयी काहीच बोलत नाहीस तू. कसले क्यूट आहात दोघे. मेघा तुला मिस्टर मेहरा म्हणते आणि तू तिला मिस जोशी. अरे नावाने हाक मारा की. राजीव, आता हसायलाही जमत आहे तुला. मेघासोबत तिला विंडोमधून लेझर शो दाखवलास. इट वॉज स्वीट. टाईम इज मनी असे म्हणत एकही सेकंद वाया न घालवणारा राजीव आज चक्क 15 मिनिटे लॅपटॉप हातात घेऊन मेघासाठी विंडोजवळ उभा. मिरॅकल म्हणावे लागेल. राजीव, खूप बदलला आहेस असं जाणवतंय. निदान मेघासोबत तरी यू आर अ डिफरंट पर्सन. पूर्वी होतास तसा, आनंदी, हळवा, मनमोकळं बोलणारा. मेघाने तुझ्यातला तो जुना राजीव जागा केला आहे. आय डोंट नो राजीव मेघा या रिलेशनशिपचं भविष्य काय असणार आहे, बट आजच्या आनंदी राजीवसाठी मेघा, थँक्स अ लॉट. मेघा, इट्स ऑल बिकॉज ऑफ यू. रात्रीचे 8 वाजलेले. टेक्नोसिस प्रोजेक्ट टीम नुकतीच घरी गेलेली. मेघा शक्य तेवढे रिपोर्ट रिव्ह्यू करून राजीव आणि प्रकाश सरांना मेल केलेले. असेट व्हॅल्युएशनच्या लीगल टायटलवर पण तोडगा शोधून काढला. अजून अर्धा तास बसून सगळे संपवू या विचारात असताना प्रकाश सर घरी जात होते आणि तिला एकटीला केबिनमध्ये बसलेले पाहिले. हट्टाने स्वतःसोबत ऑफिसमधून निघायला सांगितले. असेही घरी जाऊन काम करणारच आहेस. रात्री 2 वाजताचे तुझे अनगिनत मेल्स पाहिले आहेत. सो आत्ता घरी जा, थोडीशी रेस्ट घे आणि मग उरलेले काम पूर्ण कर, असे सांगत त्यांच्याबरोबर लिफ्टने खाली घेऊन आले. तुझी आणि राजीवची चुरस लागलेली असते. कोण उशिरापर्यंत काम करणार? तो तुझ्यासारखा आहे का तू त्याच्यासारखी आहे हेच समजत नाही. तरीही दोघे सोबत आहात हेच खूप आहे, असे म्हणत हसत हसत त्यांच्या कारमध्ये बसले. तिनेही किंचित आश्चर्याने त्यांच्याकडे पाहिले
आणि राजीवचे संध्याकाळचे शब्द आठवले. येस, वी एन्जॉय वर्किंग टुगेदर. या विचारात तीही कारमध्ये बसली आणि कार घराच्या दिशेने पळू लागली. सोबत तिच्या विचारांनीही वेग घेतला. राजीव, तुम्ही खूपच काहीतरी वेगळे, काहीतरी बदललेले असे वाटत आहात. म्हणजे तुमचे हे शांत संयमी रूप चांगलेच आहे, पण काहीतरी चुकल्यासारखे वाटते. हे नेहमीचे राजीव नाहीत. मला मीटिंगनंतर थांबवून घेतलेत तेव्हा वाटले आता वाद होणार आहेत. आणि तुम्ही तर नॉर्मल गप्पा, माझी थट्टा, तुमचे तेच हलकेसे हसू, लपवण्यासाठी नाकासमोर धरलेली मूठ, तुमची गुंतवून ठेवणारी नजर, मी प्रोजेक्टबद्दल बोलल्यावर कपाळावर जमा झालेल्या आठ्या, मला मिनी सिंगापूर दर्शन घडवणारा तुमच्यातला ट्रॅव्हलर राजीव, सगळेच अचंबित करणारे आहे. आणि तुम्ही आपलं सिंगापूर ऑफिस असं म्हणालात. मी सुप्रीमची एम्प्लॉई नाही हे विसरलात का? मी तुमच्या आणि श्वेताबद्दल केलेल्या विचारांचा घोळ लक्षात येऊनही तुम्ही फारसे चिडला नाहीत. नवलच आहे. मी खरेच खूप मोठी चूक केली आहे. समोर भेटलो की पुन्हा सॉरी म्हणेन. पण तुम्ही तर सोमवारी येणार, अजून 3 दिवस. श्वेता म्हणाली, तिने माझ्याबद्दल बरेच काही ऐकले. तुम्ही बोललात का काही? नाही, तुम्ही नाही, प्रकाश सर असतील. असो, काहीही. आजच्या दिवसाची सुरुवात थोडी बोर होती, पण राजीव, तुमच्याशी बोलून छान वाटत आहे. या विचारातच तिच्या चेहऱ्यावर नकळत हसू आलेच. आज रमेशजींनी गाडीत गाणी लावलेली. गाण्याचे बोल ऐकून चेहरा आनंदाने उजळला. हर घड़ी बदल रही है रूप जिंदगी, छाँव है कभी कभी है धूप जिंदगी, हर पल यहाँ जी भर जियो, जो है समा कल हो न हो. हो, मीही आज ती 15 मिनिटे राजीवजींसोबत आनंदात घालवली. प्रकाश पाण्याचा खेळ बघत. कदाचित हेच ते हर पल यहाँ जी भर जियो. थँक्स राजीव फॉर ग्रेट इव्हनिंग. राजीवला हॉटेलवर सोडून श्वेता तिच्या अपार्टमेंटकडे निघून गेली. त्याने ब्लेझर काढून चेअरवर ठेवला. टायही सोडवून नीट रोल करून वॉर्डरोबमध्ये. पाण्याची बॉटल उघडत ग्लासमध्ये ओतले आणि जियाला फोन लावला. पुष्कळ वेळ गप्पा झाल्या. जियाचा आनंदी चिवचिवाट ऐकला. सिंगापूरहून येताना काय घेऊन ये याची यादी पण देऊन झाली. लवकर ये रे हा हट्टही केला. डिबेटच्या तयारीचे अपडेट्स दिले. आर्या कशी मस्त बोलून घेते माझ्याकडून. आवाजातला चढ उतार कसा शिकवते, कुठल्या पॉइंटवर जोर द्यायचा ते सांगते. आर्याने सुरू झालेले संभाषण आर्याच्या नावानेच शेवट करत जियाने फोन ठेवला. त्याने फोन बंद करून बाजूला ठेवला आणि हॉटेल रूमच्या बाल्कनीतील चेअरवर येऊन बसला. आर्या तर जियाच्या आयुष्यातील द मोस्ट इम्पॉर्टंट व्यक्ती झाली आहे. सकाळ संध्याकाळ फक्त आर्या आणि आर्या. आताही सिंगापूरहून येताना 2 गिफ्ट्स आणायला सांगितले. एक आर्यासाठी आणि एक स्वतःसाठी. आंटीसाठी पण काहीतरी आण. तिच्या या म्हणण्याला मी लगेच रिजेक्ट केले. कसे दिसेल ते? जियाचे डॅड सिंगापूरला गेले आणि आर्याच्या मॉमसाठी गिफ्ट आणले. दिस गर्ल्स जस्ट डोंट अंडरस्टँड. सगळं सिम्पल आणि सोपं वाटतं यांना. आर्याला घरी बोलवायचा हट्ट चालू आहे, पण त्यासाठी मला मिसेस अय्यर यांच्याशी बोलावे लागेल. बट राईट नाव आय एम नॉट कम्फर्टेबल. असे अचानक अनोळखी कोणाला कसे कॉल करायचे? जस्ट बिकॉज आमच्या मुली फ्रेंड्स आहेत. नेक्स्ट मंथ तुझ्या बर्थडेला बोलवूया असे प्रॉमिस केले, तेव्हा कुठे मॅडम शांत झाल्या. म्हणजे मिसेस अय्यर जियासाठी जे काही करत आहेत, स्पेशल टिफिन अँड ऑल, आय रिस्पेक्ट दॅट एफर्ट्स. दुसऱ्याच्या मुलीसाठी स्वतःहून असे करणे, नक्कीच जियावरही आर्या एवढेच प्रेम करतात.
तिला आनंदी ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. जियाकडून जे काही ऐकले त्यावरून तरी मिसेस अय्यर इज वर्किंग मॉम. ऑफकोर्स सिंगल पॅरेंट आहेत. सर्व फायनान्शियल रिस्पॉन्सिबिलिटी त्यांच्या एकटीवरच असणार. आर्याचे शिक्षण, दैनंदिन खर्च, घराचा रेंट और EMI, मेडिकल एक्सपेन्सेस, आर्याचे फुटबॉलचे ट्रेनिंग पण. आर्याचे आजी आजोबा सोबत आहेत एवढे कळले. कुणीतरी घरी आहे आर्यासाठी, हे चांगले. एल्स सिंगल मॉम आणि मग डे केअरला मुले ठेवणं, इट्स जस्ट. मी विचारही करू शकत नाही जियाला असे कोणाकडे सोपवायचे. मिसेस अय्यरही खूप बिझी असतात असे जिया सांगत होती. VP आहेत असे म्हणाली. ऑफिसचे नाव काही तिला आठवत नव्हते. आर्याने सांगितले नाही असे म्हणाली. हां, मे बी. जसे मी जियाला सांगून ठेवले आहे, घरच्यांबद्दल जास्त इन्फॉर्मेशन कोणालाही सांगायची नाही. कितीही ओळखीची व्यक्ती असली तरी कोणाचे इंटेन्शन्स काय असतील काहीच समजू शकत नाही. त्यामुळे सुप्रीम किंवा माझ्या पोस्टबद्दल ती कोणाशीही काही बोलत नाही. बट मिसेस अय्यर VP असतील का? आय मीन, असंच शंका आली मनात. येस राजीव, हाऊ कॅन यू थिंक लाईक दॅट? सो जजमेंटल. एका एक्स्ट्रा ऑर्डिनरी फिमेल VPला तर मी स्वतः ओळखतो. रोज काम करतो त्यांच्यासोबत. रादर टेक्नोसिससाठी माझ्यापेक्षा जास्त त्या डेडिकेटेड आहेत. म्हणून तर मी निश्चिंतपणे सुप्रीमची इतर सर्व डील्स फायनल करण्यासाठी ट्रॅव्हल करत आहे. मेघा जोशी, येस, त्यांनाही मुलगीच आहे. त्यांच्या फॅमिलीत पण आई बाबा अँड मुलगी आहे असे म्हणाल्या. सो फार हजबंडबद्दल काहीच माहीत नाही. खूप जास्त सिमिलॅरिटीज आहेत. जणू काही एकाच व्यक्तीबद्दल बोलत आहे. मिसेस अय्यर अँड मिस जोशी. पण एक महाराष्ट्रीयन अँड एक साऊथ इंडियन. नाही, कसे एक असणार? 2 वेगळ्या व्यक्तीच असणार. मी पण उगाच विचार करतोय. आणि तेवढ्यात बाल्कनीतून मरीना बे सँड जवळच्या लेझर शोने आकाश उजळले आणि मेघाचे आनंदाने चमकलेले डोळे आठवले. मेघा, लहान निरागस मुलाची उत्सुकता होती त्या डोळ्यात तो लेझर शो पाहताना. सिंगापूरला आलेलात का कधी असे विचारल्यावर किंचित निराश झालेले डोळे. कॅन आय हॅव अ वर्ड विथ यू असे विचारल्यावर आश्चर्यचकित मोठे मोठे डोळे आणि पापण्यांची 3-4दा उघडमीट ठरलेले. माझ्याबद्दल गैरसमज करून घेतल्यावर मी चिडणार या विचाराने घाबरलेले भेदरलेले डोळे. पाणी पण आले लगेच डोळ्यात. श्वेतासोबत बोलताना तेच हसरे डोळे. तुमचं खोटं पकडल्यावर मिश्किल डोळे. माझ्या मेसेजची वाट पाहून काळजी करणारे डोळे. वी विल विन असं म्हणताना काही क्षणांसाठी माझ्या डोळ्यात गुंतलेले डोळे. आज भावनांचा उत्सव पाहिला तुमच्या डोळ्यात आणि आता तरी एकच गाणं ऐकावंसं वाटतंय. त्याच्या मोबाईलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन गाणे सुरू केले. जीवन से भरी तेरी आँखें मजबूर करे जीने के लिए, जीने के लिए. जीवन से भरी तेरी आँखें. गाण्यांच्या शब्दांसोबत त्याने डोळे मिटले. मेघाचा चेहरा डोळ्यासमोर आला. तस्वीर बनाए क्या कोई लिखे तुझ पे कविता. रंगों छंदों में समाएगी, रंगों छंदों में समाएगी. किस तरह से इतनी सुंदरता, सुंदरता. आकाशात प्रकाश किरणांचा खेळ सुरू राहिला.